हाय, कसे आहेत? काल ना कडवा चौथ होता. ते आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही, इकडे बिहार, आंध्र प्रदेश किंवा ह्याच्यामध्ये UPमध्ये आणि मारवाडी हे लोक UPवाले जास्त करतात. त्यांचा सकाळपासून उपवास असतो. पाणीसुद्धा ते घेत नाही एक थेंब. आणि नाश्ता वगैरे तर काहीच नाही म्हणतात, पण ते श्रद्धेने पूजा करतात. आणि काही असू दे पण कडवा चौथ सोडत नाही. आणि संध्याकाळी चंद्र निघाला तेव्हा ते चंद्राला अक्षत लावते. आपलं कसं भाऊबीज आहे तसंच त्या टायमाने ते करतात. चंद्राला लावली की नवऱ्याला बघतात चाळणीमध्ये, असे चाळणीमध्ये बघतात. आणि आता मी पण बघितले. आणि मग तो पाणी पाजतो. पाणी पाजल्यावर ती उपास सोडते आणि थोडीशी मिठाई खाऊ घालते. आणि त्याच्यानंतर ते जेवण करतात. हा झाला त्या लोकांचा कडवा चौथ. पण आपल्या लोक महाराष्ट्रीयन हरितालिका, वटपौर्णिमा हे जास्त आपल्या इथं प्रसिद्ध आहे. पण काही वटपौर्णिमाही करत नाही आणि हरितालिकाही करत नाही. नवऱ्याला तर विचारतच नाही. नवरा फक्त कशासाठी पाहिजे? बस ऐश करण्यासाठी. आणि आजकालच्या मुली उपास तापास तर करतच नाही. चांगल्या घरच्या संस्कारी असल्या त्या करतात उपवास. बाकीच्या मग हाय आपलं काय करायचं म्हणते, जाऊ दे ना म्हणते. उपवास कशाला करायचा? म्हणून मग सांगते तुम्हाला, ते मारवाडी लोक सगळ्या पूजा विधी हे ते सर्व करते, पण आपले महाराष्ट्रीयन का करत नाही? आपली संस्कृती का सुटत आहे? बाकीचे सगळे लोक करतात पण आपले काही नाही. बस त्यांना बाहेर जाऊन मजा करणे, खर्रा खाणे, आईवडिलांना विचारणे नाही. बस बाहेर हे लोकांची हे झालेली आहे. आजकालच्या संस्कृती बदलत चालली आहे. काहीतरी बदला. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर मात्र नक्की करा. बाय.